नमस्कार मंडळी. आज आहे संकष्ट चतुर्दशी. संकष्ट चतुर्दशीच्या निमित्ताने की नाही आपण आंबा आणि दूध पावडरचे की नाही मिल्क पावडरचे पेढे बनवणार आहोत. हे बघा लागणारे साहित्य बघा, मिल्क पावडर, साखर, आंबा आणि रोज एसेन्स आणि तूप 2 चमचे लागणार आहेत बरं का. त्याच्यामध्ये तूप घातलं की नाही जरासं ऑइली टेक्स्चर येते, त्यामुळे की नाही तूप घालणार आहे. थोडंसं 2 चमचे तूप लागतातच. हे बघा, चला आता आपण की नाही सुरुवात करूया बरं का. आंबा मस्तपैकी असं कट करून घेऊया. हे बघा, अगदी मी की नाही घरी झाडाचे आंबे आहेत बरं का पिकवलेले. असं छोटे 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 पीस करून घ्यायचे आंब्याचे, म्हणजे की नाही मिक्सरमध्ये आपोआप मस्तपैकी बारीक होतील त्यामुळं. आणि कसं आहे माहिती आहे काय, आंब्याचं पेढे खायला एवढे मस्त लागतात माहिती आहे काय, खूपच छान लागतात. आणि त्याचं हे पण छान अगदी टेस्टी पण छान लागते, टेस्ट पण छान लागते. हे बघा, हे फुल क्रीम आहे बरं का, मी साय दुधावरची काढून ठेवलेले. हे बघा, आंबा आणि साय दोन्ही पण मिक्स करून बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण कढई ठेवून घेऊया. कढईमध्ये की नाही बघा, आता आपण एक थोडंसं दूध घातलं आहे आणि त्याच्यामध्ये की नाही जे आंबा आणि साय दोन्ही पण मिक्स केलेलं आहे की नाही ते घालून घेऊया आपण. हे बघा, जरासं उकळी येऊ द्यायची. जरासं शिजल्यानंतर की नाही जरासं छान असं जरासं कलर चेंज होतं आहे बघा त्याचं. हे बघा, आणि कसं आहे माहिती आहे का, जरासं शिजल्यानंतर छान वाटतं ते, आणि टेस्ट पण आंब्याचं एवढं छान होतं माहिती आहे का. आता बघा, 1 वाटी साखर घातलं आहे बरं का मी यात. साखर आणि साय आणि थोडीशी दूध आणि आंबा हे सगळं मिळून एकत्र करून की नाही छानसं आहे बघा. कलर बघा किती छान कलर आला आहे की नाही. आणि हे सगळं बरं का, ह्यात कलर वगैरे काही मिक्स नाही आहे, फक्त आंबा, साखर आणि दूध हे 3च आहे त्यामध्ये. त्यामुळं की नाही बघा, इथं टेक्स्चर पण किती मस्त आलं आहे बघा, कसं चमकीला असं टेक्स्चर वाटतं की नाही. आणि कसं आहे, तुम्ही काय काय घालताय ते सांगा बरं का मला. हे बघा, आता मी 1 वाटी की नाही दूध पावडर घातलं आहे त्यामध्ये. दूध पावडर घालून हे बघा छान असं हे करून घ्यायला लागले. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत अजिबात, म्हणजे गुठळ्या होतच नाहीत तरी पण का नाही आपण लक्ष ठेवायचं जरासं. आणि 1 चमचा की नाही रोज वॉटर घातलं आहे बघा त्याच्यात. रोज वॉटरमुळं का नाही चव पण छान लागते आणि खायला पण अगदी टेस्टी. मँगो आणि रोज दोन्ही पण मिक्स झाल्यामुळं की नाही अगदी छान चविष्ट लागते खायला. हे बघा, आता 2 चमचे तूप घालते बरं का यात. म्हणजे कसं आहे, तूप घातल्यानंतर जरासं ऑइली येते का, तर पेढ्याला ऑइली हे असते ना जरासं, त्यामुळे की नाही 2 चमचे तूप घातले. आणि अजून थोडंसं असं हलवून घ्यायला लागणार आहे, का तर अजून थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे ते. हे बघा, कडू वगैरे सगळं छान होऊन घ्यायचं. हे बघा, आणि तुम्ही कशाचे पेढे बनवता मला सांगा बरं का कमेंटमध्ये, कसे वाटतात. आणि मी केलेले पेढ्यामध्ये अजून काय ॲड करायला पाहिजे होतं हे पण सांगा. का तर मी आंब्याचे पेढे आहेत की नाही, मँगो पेढे हे पहिल्यांदाच ट्राय केले गेले, त्यामुळं कसं झालं आहे. आणि तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे. हे बघा, आता पेढे बनवायला लागले बरं का. थंड करून घेतले, ते खवा सगळं थंड करून घेतले आणि आता पेढे बनवायला लागले बघा. आणि जरासं गरम असल्यामुळे की नाही जरासं हे होतं अजून. ते थंड झाल्यानंतर अगदी गोल गोल पेढे. हे बघा, आता थंड झाले. आता बघा किती छान असे पेढे व्हायला लागलेत बघा. बघा, करून बघा मँगो पेढे कसे होतात आणि मला कमेंटमध्ये खरंच सांगा की मँगो पेढे कसे झालात, काय झालात. हे बघा, आणि आज संकष्ट चतुर्दशी असल्यामुळे की नाही गणपतीला की नाही जास्तीत जास्त पेढ्याची आवड भरपूर आहे, त्यामुळे की नाही पेढे बनवले बरं का मी. आणि म्हणजे कसं आहे, पेढे नैवेद्याला कसं सकाळ सकाळी पेढे वगैरेच देतात, संध्याकाळी आपण मोदक करतोय ना, त्यामुळे सकाळी गणपती बाप्पा